आष्टी येथील पंचायत समिती बीडीओचा वाहन चालकाने पुलगाव येथून मोठ्या महादेवला जाणाऱ्या चारचाकी वाहनाला धडक दिल्यानं जोरदार अपघात झालाय। यामध्ये 3 जण गंभीर तर 5 जण किरकोळ जखमी झाले आहेत। पोलिसांनी बीडीओच्या वाहन चालकाला ताब्यात घेतले। यावेळी घटनास्थळी चांगलीच गर्दी जमली असून तणावाचे वातावरण आहे। सदर अपघात शनिवारी रात्री 9 वाजता घडला। सविस्तर माहिती असे की काल दुसरा शनिवार शासकीय सुट्टीचा दिवस असल्यानं पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हे आपल्या गावी गेलेत। त्यांचे शासकीय चारचाकी वाहन क्रमांक MH32 AH 7245 हे पंचायत समिती आष्टीच्या आवारात उभे होते। वाहन चालक ताहिद शेख यांनी चांगलीच दारू ढोसली होती। दारूच्या नशेमध्ये शासकीय वाहन पंचायत समितीच्या बाहेर काढले। यासाठी गटविकास अधिकाऱ्यांची परवानगी सुद्धा नव्हती, तरी सुद्धा सदर वाहन काढत राष्ट्रीय महामार्गावर सुसाट वेगाने चालवायला सुरुवात केली। दरम्यान तळेगाव आष्टी या राष्ट्रीय महामार्गावरून पुलगाव येथील महादेवाचे भक्त MH32 Y1808 या क्रमांकाच्या चारचाकी वाहनानं मोठ्या महादेवाच्या दर्शनाला जाण्यासाठी पुलगाव येथून निघाले होते। ते आष्टी येथील निखरा याच्या पेट्रोल पंपाजवळ पोहोचले। यावेळी पंचायत समिती गाडीचा वाहन चालक ताहिद शेख याने सुसाट गाडी चालवत धडक दिली। यामध्ये देवानंद रामटेके वय वर्ष 25, धर्मानंद ढोके वय वर्ष 30, वाहन चालक गणेश डहाके वय वर्ष 42 हे 3 जण गंभीर जखमी झाले तर 5 जण किरकोळ जखमी झाले। अपघाताची माहिती होताच घटनास्थळी नागरिकांची चांगलीच गर्दी जमली होती। संतप्त नागरिकांनी मद्यप्राशन केलेल्या बीडीओच्या वाहन चालकाला पोलिसांनी अटक करण्याची मागणी केली आहे। ठाणेदार राजेश जोशी, शिपाई लिंबा पारेकर हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी वाहन चालकाला आपल्या ताब्यात घेतले असून पोलीस ठाण्यामध्ये नेले। या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती ठाणेदार राजेश जोशी यांनी दिली आहे।